नमस्कार मित्रांनो. मी पुन्हा एकदा आपल्याला भेटायला आलो. आपण उत्तम असालच. नक्कीच मित्रांनो. कारण काहीही असलं तरी आता आपण उत्तम राहिलाच पाहिजे. तर तुम्ही म्हणाल असं कसं? हो मित्रांनो. प्रसंग काही येऊ आपल्या आयुष्यामध्ये, त्यामध्ये तुम्ही अत्यंत आदरानं आणि सन्मानपूर्वक प्रत्येक येणाऱ्या संकटांना तुम्ही सामोरं जायचं आहे आणि आयुष्यामध्ये यश आणि खऱ्या अर्थानं सुखी व्हायचं आहे. कारण ते तर जीवन आहे. हे तत्वज्ञान नाहीये. आणि ते कसं आणि कशा पद्धतीने प्राप्त होतं, तर विश्वास, ट्रस्ट हा जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये निर्माण करता, इतरांच्यामध्ये निर्माण करता, तेव्हा ते सर्व शक्य आहे. आणि सगळ्यात महत्वाची या ट्रस्ट या शब्दातील असलेल्या प्रत्येक लेटर जो वर्ड आहे, तो शब्द आहे, त्या शब्दाची ताकद आहे मित्रांनो. आपण जेव्हा आर या शब्दाकडे पाहतो, तो आहे रिस्पेक्ट. आणि तो रिस्पेक्ट हा अर्थातच तो आदर सर्वार्थानं प्रत्येक व्यक्तीचं मोल जाणणारा, प्रत्येक व्यक्तीला समजणारा अशा पद्धतीने तो विचार आहे मित्रांनो. आणि आज आपल्या आयुष्यामध्ये मग आपण खरंच लोकांचा आदर करतो का? लोकांच्या भावना आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करतो का? हा फार महत्वाचा विचार आहे. प्रत्येक जण या पद्धतीने आपापल्या पद्धतीने लोकांचा आदर करत असतं. पण आदर करण्याचे प्रकार ठरलेले असतात. आदर करण्याच्या पद्धती ठरलेल्या असतात. आणि इथेच आपल्याला वास्तव समजून घ्यायचं आहे, की आपण समोरच्याला कोणत्या माध्यमातून पाहत आहोत. आपण पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे? आणि तो दृष्टिकोन काही विशिष्ट पद्धतीनं तुम्ही स्वतःच्या निर्माण केलेल्या पॅरामीटर्स मधून तुम्ही पाहता का? तर तसं पाहत असाल तर थोडंसं तुम्हाला इथं दुरुस्त करण्याची गरज आहे. अर्थात काय? तर सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक जे काही नाती आहेत आपल्या, त्या प्रत्येक नात्याचा आत्मा आहे आदर. जेव्हा तुम्ही सन्मान आणि मान तुम्ही जेव्हा इतरांना देता, तर तुम्ही त्याच्यातील असलेल्या त्याच्या इनर कॉन्शियसला खऱ्या अर्थानं तुम्ही काय करता? समजता. तेव्हा मित्रांनो, एखाद्याचा सन्मान करणं जेव्हा आपल्याकडे येतं किंवा ती कृती आपल्याला करावी लागते, तेव्हा लक्षात ठेवा, त्या व्यक्तीच्या भावना, त्या व्यक्तीचे विचार आणि त्या व्यक्तीचं योगदान याला महत्व असतं. तर ते देत असतो, पण बऱ्याच वेळा तुम्हाला कळत नाही की तो कशा पद्धतीने देत आहे. बरोबर? खरा आनंद आणि खरा आदर तुम्हाला कधी दिसतो? तर तो मित्रांनो नम्र बोलण्यामध्ये. बरेच लोक आपण पाहतो, म्हणजे आयुष्यामध्ये नम्रता ही अत्यंत आवश्यक बाब आहे. काही लोकांना समजत नाही, की आपण समोरच्याला जेव्हा बोलतो, त्यामुळे त्या नम्रता आहे का? कारण आपण समोरच्यांशी ज्यांच्याशी बोलतोय, ते कोण आहे? आणि ते जर आपल्यापेक्षा काही मोठे वयानं असतील, काही अधिकारानं मोठे असतील, तर त्या लोकांचा तुम्ही अनादर कधीही करू नये. कारण ते एक व्हॅल्युएबल, मौल्यवान लोक असतात. कारण त्यांनी मोठ्या परिश्रमाने तिथं ते पोहोचलेले असतात. आणि म्हणून कधीही कोणाशी बोलताना कायम लक्षात ठेवा, नम्रता असली पाहिजे. नम्रतेमुळे काय होतं माहितीये? तुमची व्यक्तिमत्व जे काय आहे, ते पुन्हा फुलतं. तुम्ही एक चांगले व्यक्तिमत्व आहात, हे लोकांच्या निदर्शनास येतं. तेव्हा नम्रतेमध्येच तुमचा विजय आहे. मग काय? नुसता रिस्पेक्ट नाहीये, तर ती नम्रता तुम्हाला रिस्पेक्ट मिळवून देते. सगळ्यात महत्वाचं, संयमानं ऐकलं पाहिजे. कोण काय म्हणतंय? आणि संयम तुम्हाला फार मदत करतो. बरोबर? आणि नेहमी प्रयत्नांचं कौतुक करायला पाहिजे. पण अति कौतुक पण नाही करायचं. टू द पॉइंट. नाहीतर ते काय होतं बऱ्याच वेळा, ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने म्हणतात ना, मराठी भाषेत उत्तम शेफारणे, ते शेफारले जातात. तर तशा पद्धतीचं कौतुक नाही करायचं. त्याचं आदरानं कौतुक करा. त्याला कळलं पाहिजे हे माझं कौतुक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर चुकत असेल तर जिथं चूक आहे ते पण दाखवा त्याला. त्याशिवाय त्याला त्याचं कौतुक पण कळणार नाही. म्हणून आपण जेव्हा उद्योजक आहोत, आपण आपल्या कार्याच्या ठिकाणी आहोत, आपण आपल्या कुटुंबाच्या जागी असू, जिथे कुठे असू, तिथं प्रत्येकाचा सन्मान आणि मान
आपण त्या पद्धतीने राखलाच पाहिजे. मतभेद असतात, पण मतभेद स्वीकारण्याची पण एक मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे आणि ती तयार होते ट्रस्ट या शब्दामध्ये, रिस्पेक्ट या शब्दामध्ये. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की आपण समान वागणूक प्रत्येकाला दिली गेली पाहिजे. आपण मानतो, पण खरंच आपण त्या पद्धतीने करतो का व्यवहार? तर बऱ्याच वेळा आपल्याकडून समानतेची वागणूक तर होते, पण बऱ्याच वेळा दुर्लक्ष पण होतं आणि त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनावरती नकळत होत असतो मित्रांनो. तेव्हा आयुष्यामध्ये एकच लक्षात ठेवा, लोक अधिकारामुळे नाही तर आदरामुळे जोड. जेव्हा तुम्ही आदर करता, त्या आदरामुळे ते जोडले जातात. आणि म्हणून ज्या संस्थे, ज्या कार्यालयामध्ये, ज्या ठिकाणी कोणी तुम्ही काम करत असाल, तुम्ही नेहमी त्यांचा आदर, मान, सन्मान केला पाहिजे आणि त्यांनीही तुमचा केला पाहिजे. ते जर करत नसतील तर ते चुकीचं आहे. कारण कार्यसंस्कृतीमध्ये नम्रता हा प्रथम गुण आहे. तेव्हा तिथे सगळी कामगिरी उत्तम होते, कारण तिथे निष्ठा निर्माण होते आणि हे माझं आहे, हे आपलं आहे, हे आपला सर्वांचं आहे, ही भावना वाढीस लागते. तर काय मित्रांनो, आजचा विचार कळला की आपण आदर आणि सन्मानानं इतरांना खऱ्या अर्थानं वागवलं पाहिजे आणि ते वागवत असताना समोरच्याने तसं वागलं पाहिजे. अर्थातच आयुष्यामध्ये जेव्हा आपण आदर देतो, तेव्हा आपला आदर निर्माण होत असतो. तर काय मित्रांनो, तुम्हाला ट्रस्ट या शब्दातून हा दुसरा शब्द जो रिस्पेक्ट आहे, या माध्यमातून एकच कळतं की समोरचा काहीही असो, त्याचा संस्कार काहीही असो, पण तुमचे संस्कार मात्र बिघडू देऊ नका आणि उत्तम संस्काराने त्याचा तुम्ही आदर करा. आणि जर ते काही समजत नसेल तर मग दुसरी गोष्ट इग्नोर करा. अर्थात, कारण आपण काही तत्वज्ञानी पद्धतीने कोणाला समजून सांगायला जायचं नाहीये. समजून घ्यायचं आणि आपली मनःशांती कधी घालवायची नाही. हे वास्तव आहे. कारण कुठल्याही व्यक्तीला आपलं स्वतःचं अस्तित्व विसरता कामा नये. पण इथे तुमचं सत्व आणि सात्विकता ही नेहमी जपली गेली पाहिजे. तर चला मित्रांनो, आज तुम्ही आणि मी लोकांचा आदर हा करणारच आहे, पण मोठ्या प्रमाणामध्ये करण्यासाठी आपण सदैव इतरांना आपण मदत करू. तुम्हाला जर काही या संबंधात प्रश्न असतील, तर शंका असेल, तर निश्चित मला तुम्ही संपर्क करा. माझा नंबर आहे 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो, 776-898-1355. आणि माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा केलं नसेल तर, आणि विशेष करून लाईक करा आणि कमेंट्स द्या, जेणेकरून नवीन विषय मी तुम्हाला. धन्यवाद, तुम्ही मला ऐकत आहात आणि विशेष करून मला तुम्ही सर्वार्थानं तुमच्या चांगल्या चांगल्या सूचनाही देऊन नवीन नवीन विषयही तुम्ही मला तयार करण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून मदत करत आहात.